बऱ्याच दिवसांना आम्ही मित्र चाललो फिरायला कोल्हापूरला आणि आपल्यासोबत आहेत ड्रायव्हर आढावकर. बँकेत सुट्टी टाकून आलेले तवनकर. फार मोठं बोलून शेवटी कोल्हापुरात घरातच जेवण करायचं असं ठरलेलं आहे. त्यानुसार आम्ही आज मार्गक्रमण करत आहोत. चॅनलला बरेच दिवस व्हिडिओ पडलेले नाही याचं कारण चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, म्हणजे व्हिडिओ जास्त येते. आणि तुम्हीसुद्धा मित्रांसोबत कोणतं जेवण एन्जॉय करता, म्हणजे व्हेज नॉन व्हेज, किंवा तुम्ही बाहेरून ऑर्डर करता की स्वतः तयार करता. आमच्यातला तज्ज्ञ आचारी हा एक आहे आणि हा एक आहे. दोन्ही पण जेवण चांगली करतात. मला जबाबदारी दिलेली आहे भात करायची आणि भावाला दिलेले मसाला करायची आणि करणार आहे पांढरंग तांबडा रस्सा आणि विक्रांत करणार आहे आपण आता चाललोय गोव्याला. आणि हा सुंदर रोड पाहू शकताय तुम्ही. अशी गाडी आहे आणि हा बघा वरती पूल होत आहे. हे बघा मस्तपैकी रोड आहे आणि आम्ही चाललेलो आहोत. आणि हे बघा विक्रांतला घरून फोन आलेला आहे, लवकर या, कुठे पोचलात, अशा पद्धतीच्या या चौकशा सुरू आहेत. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी बाहेर पडता त्यावेळी तुम्हाला सुद्धा घरातून कॉल येत असेल, किती कॉल येतात आणि तुम्ही पण त्या कॉलला कसा प्रतिसाद देता हे पण मला कमेंटमधून कळवा. यानंतर सुरू झाली साहित्य आणायची जुळाजुळ. कोथिंबीर, टोमॅटो, खोबऱ्यासाठी नारळ, त्याच्यानंतर मसाला करण्याची प्रक्रिया तवनकरने स्वतः हातात घेतली. हे बघा अशा पद्धतीने पाणी तापवत ठेवलं होतं. त्यांच्या पद्धतीने ते करत होते जेवणाची प्रोसिजर. कांदे होते. इथे काय आहे ते तुम्ही सांगा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हे बघा खोबरं असं बारीक केलं जात होतं मसाल्यासाठी. कांदासुद्धा बारीक केला जात होता मसाल्यासाठीच. त्याच्यानंतर हे करत असताना समोर दिसले आंबे. पण आता जेवणाचा बेत असल्यामुळे आंब्याकडे आम्ही थोडं दुर्लक्षच केलं. सगळ्यात महत्त्वाचा लागतो म्हणजे मसाला वाटणीसाठीचा मिक्सर. मग तो मिक्सर ओळखून काढला आणि मिक्सर काढत असतानाच आढावकरने बरोबर आपल्या पद्धतीने हे असे शिजवायला ठेवले. त्याच्यानंतर हे शिजत असतानाच त्याला लक्षात आले की आपल्याला मसाला लावायचा आहे. त्यामुळे त्याने मिक्सरची भांडी घेतली आणि त्याच्यात कोथिंबीर आणि काय काय पदार्थ लागतात ते टाकलं. आणि हे बघा हे अशा पद्धतीने भांडं. पण प्रॉब्लेम काय झाला की तिथे पिन बसेना. आणि पहिल्यांदाच असं झालं की भांडं तयार आहे पण आपल्याला मसाला करायला येत नाही. आणि त्यामुळे दुसरं सॉकेट उडकलं आणि तिथे हे पिन लावले आणि सुरू झाला. जरा मसाला झाला आहे का बारीक बघितला तर नाही, अजून झाला नव्हता. मग थोडं पाणी टाकायचं असं ठरलं त्यात. आणि मग विक्रांतने त्यात थोडंसं पाणी टाकलं. पुन्हा एकदा मसाला बारीक करायला घेतला आणि पण यावेळी पण झाला नाही म्हणून परत पाणी घेतलं. आणि तोपर्यंत इकडे हे शिजायची प्रोसेस 50%वरून 80%वर गेली होती. आणि इकडे मसालासुद्धा. आणि बघितलं तर तुम्हाला काय वाटतं बारीक झाला असेल का, तर नक्कीच बघितल्यावर समजत असेल की हा बारीक झालेला नाही आहे. त्यामुळे पुन्हा जरा असं पाणी टाकलं आणि मिक्सर पुन्हा सुरू करून पुन्हा मसाला बारीक करायची प्रक्रिया सुरू केली. आणि ह्यावेळी मात्र चमत्कार झाला आणि मसाला बारीक अशा पद्धतीने झाला. आणि पुन्हा एकदा सांगतो की अशा पद्धतीने जेवण तुम्ही करत असाल तर यातल्या गमती मला कमेंटमधून नक्की कळवा. आणि कोणतं जेवण तुम्हाला घरगुती आवडतं की हॉटेलमधलं हे पण मला कमेंटमधून कळवा. तोपर्यंत आला होता दिगंबर. मुंबईला जाण्याची बॅग पॅक करताना दिगंबर. धन्यवाद.